भोंदू अशोक खरात पुन्हा जुन्या गुन्ह्यात आरोपी होण्याची शक्यता आहे। कारण शिर्डीतल्या 2022 मधल्या गाजलेल्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आता मोठं वळण आलेलं आहे। साई संस्थानचे कर्मचारी विकास दिवटे यांनी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये भोंदू अशोक खरातवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होता। मात्र नंतर चार्जशीट मधून त्याचं नाव वगळण्यात आलं होतं। आता या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी राहता कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे। त्यामुळे शिर्डी पोलीस आता 2022 मधील गुन्ह्याचा नव्याने तपास सुरू करणार आहेत। या सगळ्यामध्ये भोंदू खरातचा नेमका सहभाग होता का हे तपासातून स्पष्ट होणार असून पुन्हा एकदा त्याच्यावर आरोपी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि त्यावेळेला चार्जशीट मधून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी नावं वगळली त्यांच्यावर सुद्धा कारवाई होते का ते बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। प्रोसिक्युटरला सहाय्यक म्हणून आम्ही वकीलपत्र सादर केलेलं आहे। या प्रकरणामध्ये जो काही तपास आहे, जो निपक्षपातीपणे आणि जो मागील जो तपासात काही ज्या त्रुटी आढळल्या या काही पुन्हा होण्यासाठी आम्ही काल 2 दिवसापूर्वी फिर्याद दिली आहे। मूळ फिर्यादीत म्हटलं आहे की हा तपास पुन्हा व्हावा, एक पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात यावं। या कामी आम्ही आज कोर्टात गेलो असता कोर्टाने तातडीने, मेहरबान न्यायालयाने तातडीने आयो साहेबांना बोलून घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकारी जी दिलेली फिर्याद ही साहेबांसमोर सादर केली आहे। आज त्याच्यामध्ये ऑर्डर होईल। मात्र तेव्हा त्यामध्ये आरोपीचं नाव वगळण्यात आलेलं होतं का आणि काय म्हणून नाव वगळलं होतं, तेव्हाचा अहवाल काय होता? त्यावेळचा जो काही सीडीआर अहवाल आहे, त्यावेळेचे तत्कालीन जे कोणी आयो होते यांनी तो कसा, जो काही नाव आहे जे भोंदू खरात बाबाचं, हे कसं वगळलं, काय वगळलं याचाही तपास या पुरवणी तपासामध्ये होईलच। मात्र कोर्टाने आता काय आदेश दिलाय? कोर्टाने आता तो आज जी फिर्याद दाखल केलेली आहे ती फिर्याद बोलून घेतलेली आहे आणि तातडीने आयो साहेबांशी चर्चा करून त्यावर आज दुपारपर्यंत निश्चितच ऑर्डर होईल अशी मला भरपूर खात्री आहे।